भाजपा पाठोपाठ राष्ट्रवादीचेही पवार समाजाकडे दुर्लक्ष, लोकसभा उमेदवारी मिळवण्याचा अंदाज ठरला फोल। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीला घेऊन वातावरण चांगलेच तापले आहे। भारतीय जनता पक्षाकडे नेहमी मोठ्या संख्येने वोट बँक म्हणून असलेल्या पवार समाजाला यावेळी उमेदवारी कायम राहील हा अंदाज भाजपच्या वरिष्ठांना फोल ठरला आहे। मागच्या निवडणुकीतील पराभूत उमेदवारांसह माजी खासदारांनाही पक्षाने योग्य न समजल्याने भाजपची उमेदवारी मिळू शकली नाही। त्यामुळे या समाजाने आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपली नजर रोखून ठेवली होती। भाजपनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे हा समाज वळलेला आहे। राष्ट्रवादीने एकही पवार आमदार तिरोड्यातून होऊ दिला नाही। त्यानंतरही प्रफुल्ल पटेलांसाठी पक्षात काम करणाऱ्यांना किमान लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल लढण्यास प्राधान्य देतील अशी अपेक्षा पवार समाजाच्या नेत्यांना होती। मात्र ती अपेक्षाही फोल ठरल्याने समाजात नाराजी पसरली आहे। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।